नमस्कार. मी सुमेधा सरदेसाई. रोगनिवृत्ती, आपत्ती निवारण आणि शिवउपासना यात आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहोत आजाराचं योग्य निदान होणं हे किती महत्त्वाचं असतं ते. नाहीतर माझ्यासारखी गत होते. अटॅक येऊन शरीराच्या जाणीवा गेल्या आणि ते वेडं वाकडं झालं. अनेक वर्षांच्या माझ्या परिवाराच्या अथक प्रयत्नांनी आणि मेहनतीने काही मर्यादित सुधारणा होऊन मी 2 काठ्याच्या आधारे चालायला लागले. परत बँकेत कामावरती जायला लागले. संकटं कधीच एकटी दुकटी येत नाहीत. ती कायम मालिकांच्या रूपातच येतात. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. कामावर जायला लागून काही महिने झाले आणि कोर्ट केस चालू झाली. ती 3.5 वर्ष चालली आणि संपायच्या 6 महिन्याआधी कोल्हापूर कोर्टाचं समन्स आलं, कारण घर कोल्हापूरला होतं. आता ती केस चालू होणार होती. कोर्ट केस सुरू झाल्यापासून आमचे काही नातेवाईक मला जाळून बुजून टाळत होते. मी घरी नसतानाच येऊन जायचे. असंच एकदा मी घरी येत असताना एक नातेवाईक, नवरा बायको दोघेही, जिन्यावरून खाली उतरत होते. माझ्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं आणि बाजूनीच एकमेकांशी बोलत निघून गेले. मला खूप वाईट वाटायचं. जे काय झालं त्यात माझा काय दोष होता? पण या परिस्थितीला सुद्धा तोंड देणं भागच होतं. एकदा माझे गुरु पूज्य बापू शुक्ल आले होते, म्हणून मी नमस्काराला गेले. मंद हसत मला म्हणाले, आई कशी आपल्या मुलांच्या हिताचाच कायम विचार करते, तसंच ही जगन्माता आहे ना, ती जी माणसं तुझ्या जवळपास नकोत ती आपोआप बाजूला करेल. तुला कळून चुकेल कोणते नातेवाईक आपले आहेत, कोणते नाहीत. तू फक्त तुझी साधना व्यवस्थित कर, बाकी सगळं काही ती बघून घेईल. एकदा साध्वी किंजवडेकर आल्या होत्या. त्या म्हणाल्या, आपला हा जन्म आधीच्या अनेक जन्मांचा परिपाक असतो. कोणत्या तरी जन्मातला तुझं काही शिल्लक होतं ना, त्याला तू यशस्वी तोंड दिलंयस. आता काळजी नको. मला आश्चर्य वाटायचं, या लोकांना काही सांगायलाच लागायचं नाही. आपणहून ते सगळं ओळखायचे. ही माणसं म्हणजे ऊर्जा स्थानं आहेत. आधार वाटायचा त्यांचा खूप. त्यानंतर मला कधीही, म्हणजे त्यांना भेटल्यापासून, हताश निराश असं वाटलंच नाही. कोल्हापूरला घराच्या निमित्ताने आम्ही 3-4 महिन्यातून एकदा जातच होतो. पहिली केस संपल्यानंतर सगळी कागदपत्र घेऊन गेलो, कारण तिकडच्या केससाठी तिकडचा वकील नेमायला पाहिजे होता. आधी माझ्या ब्रांचला, म्हणजे बँक ऑफ इंडिया शाहूपुरी ब्रांचमध्ये गेलो. बँकेच्या पॅनलवरचा किंवा ओळखीचा असा एखादा वकील नेमावा म्हणून. त्यांच्याकडून एकाचं नाव, पत्ता, फोन नंबर घेऊन त्यांच्याकडे गेलो. कागदपत्र त्यांना दिली. सुदैवाने ते कोर्टात जवळच राहत होते. आपली केस स्ट्रॉंग आहे, अजिबात काळजी नको असं म्हणाले. 5-6 महिने गेल्यावर कोल्हापूर कोर्टाचं खरबरीत पत्र आलं. आमचा वकील विनय बोरवणकर यांना ते दाखवलं असताना ते म्हणाले, एकदा समक्ष जाऊन बघायला पाहिजे काय ते. कोर्टाच्या पत्रावर असणाऱ्या तारखेला आमच्या वकिलांचे सहाय्यक ठाकूर देसाई आणि माझा धाकटा भाऊ निखिल दोघंही कोल्हापूर कोर्टात गेले. तिथल्या वकिलांशी संपर्क साधला. जवळ राहत असूनसुद्धा ते एकदासुद्धा कोर्टात गेले नव्हते. त्यांना माहीतसुद्धा नव्हतं कोणत्या कोर्टामध्ये केस आहे. त्या दिवशी तारीख नव्हतीच, पुढच्या आठवड्यातली तारीख होती. म्हणून दोघंजणं परत आले. परत पुढच्या आठवड्यात गेले. तेव्हा कुठे केसला सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे सुरुवातीला प्रश्नोत्तरं, मग दोन्ही बाजूचं म्हणणं, साक्षीदारांच्या तपासण्या, उलट तपासण्या, सगळं काही होऊन 2 वर्षांनी कोर्ट केसचा निकाल आमच्या बाजूनी लागला आणि अशा प्रकारे ही केस संपली. उपासनेमध्ये आपण बघत आहोत एक मोठा विषय, घराण्यातले दोष. यावेळेला आपण बघूया वृक्ष लागवड. खास करून वड, पिंपळ, औदुंबर, त्याचबरोबर कडुनिंब, बेल, आपटा, शमी, करंज, कदंब असे अनेक महावृक्ष आहेत ज्यांना आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. परमेश्वराचं आणि नक्षत्रांचा वास त्या झाडांजवळ असतो. ही झाडं लावली असतासुद्धा घराण्यातले दोष कमी होतात. आपल्या हयातीत किमान 5 किंवा त्यापेक्षा जास्त हे असे वृक्ष लावले पाहिजेत. ते जगले पाहिजेत आणि त्यांची व्यवस्थित वाढ झाली पाहिजे. त्या प्रमाणात दोष कमी होतात. अहो, 100-100, 200-200 वर्ष सेवा देणारे हे आपले वृक्ष आहेत. सगळं अध्यात्म आपण बाजूला ठेवू आणि शास्त्रीय दृष्टिकोन डोळ्यासमोर आणू. कारण श्रद्धा ही कायम डोळसच असली पाहिजे, अंधश्रद्धा नको. निसर्गातले पशु, पक्षी, वृक्षसंपदा यांचं जीवन एकमेकांच्यावर अवलंबून आणि एकमेकांच्या सहाय्याने चालू असतं. वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन यातून प्राणी, पक्षी
अगदी साधे म्हणजे किडा मुंगीसुद्धा प्रत्येक घटकाचं जीवनचक्र यातून योग्य रीतीने चालू राहतं आणि पर्यावरणाचा समतोल राखला जातो. झाडांची मुळं ही निसर्गाची बिनखर्चाची पाईपलाईन आहेत. आपण एक उदाहरण घेऊ. कडुनिंबाचं एक पूर्ण वाढ झालेलं म्हणजे वठलेलं झाड संपूर्ण पावसाळ्यात 10,000 लिटर पाणी जमिनीत घेऊन जाऊ शकतं. वड, पिंपळ यासारख्या महावृक्षाचं एक झाड एका पावसाळ्यात 1,00,00,000 लिटर पाणी जमिनीत घेऊन जाऊ शकतं. त्यामुळे जमिनीतली पाण्याची पातळी वाढते. कधीकधी या झाडांची मुळं 800 ते 1000 फुटांवरती पोचतात. 1,00,00,000 लिटर पाणी म्हणजे 35 एकर रब्बी आणि 15 एकर बागायती शेतीला पुरेल एवढं पाणी एक वड किंवा एक पिंपळ देतो. म्हणजे घरगुती विहिरीचा 100 वेळा उपसा करावा न एवढं पाणी. एका बोरवेलसाठी आपण 1,00,000 रुपये खर्च करतो. एका विहिरीसाठी 5,00,000 रुपये खर्च करतो. एवढं करून त्यांची शाश्वती नाही. सध्या आपण सारखं ऐकत आहोत, सतत जमिनीतून पाण्याचा उपसा केल्यामुळे भूजलसाठा कमी होत आहे. झाडं ही आपल्याला वरदान आहे. सावली तर ती देतातच, शिवाय हवेतला कार्बन डायऑक्साईड कमी करून आपल्याला आवश्यक प्राणवायू देतात. पावसाचं प्रमाण वाढवतात, हवा स्वच्छ ठेवतात, जमिनीची धूप थांबवतात, आपल्याला उत्साही करतात आणि कार्यक्षमता वाढवतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामुळे तापमान 2 ते 4 डिग्रीनी खाली येतं. दरवर्षी आपल्याकडे उन्हाळा थोडा थोडा वाढतच चालला आहे. 1980 साली झटपट वाढणाऱ्या विदेशी झाडांचं पेव फुटलं. जी पर्यावरणपूरक तर नाहीतच, आपल्या पशुपक्ष्यांना ती चालत नाहीत. साधी आपली खारसुद्धा तिकडे फिरकत नाही. ही झाडं नुसती हिरवीगार दिसतात आणि झटपट वाढतात. उलट या झाडांना पाणी जास्त लागतं आणि निसर्गाची साखळी ते बिघडवतात. कुठे कुठे झाडं लावणं शक्य आहे ना, तिथे तिथे आपण सर्वांनी झाडं लावूयात. मंदिराभोवती, रस्त्याच्या कडेला, उद्यानाच्या आत, बाहेर, शेताच्या बांधावर, शेताच्या कुपणावर, वनशेतीमध्ये, कालव्याच्या काठावर, नदीवर, औद्योगिक क्षेत्राजवळ, तिथे तर सगळ्यात जास्त आवश्यकता आहे. ओढे, नाले, लहान नद्या यांच्याजवळ, टेकड्यांजवळ, घराजवळ, गल्लीत. घराजवळ महावृक्ष लावता येणार नाहीत, पण जिथे जी झाडं योग्य आहेत ना, तिथे तिथे ती लावूया. 2023 सालचा रिपोर्ट सांगतो त्याच्या आधीची 4 वर्ष म्हणजे 2018 ते 2022 या 4 वर्षाच्या काळात 50 लाख मोठे वृक्ष गायब झालेले आहेत. यावरून लक्षात येईल आपल्याला किती प्रयत्न करायला पाहिजे आहेत ते. आपले वृक्ष औषधी गुणधर्म असणारे आहेत. उंबराचं झाड आणि मुंग्यांची वारुळं जिथे असतील तिथे त्यांच्या खालून पाण्याचा प्रवाह वाहत असतो. हळद, पळस या झाडांची पानं दाखवून देतात तुमच्या भागामध्ये प्रदूषण किती आहे ते. कोयनेलची झाडं घराजवळ लावली तर डासांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि डासांपासून होणारे आजार कमी होतात. उदाहरणार्थ मलेरियासाठी जी औषधं करतात ना, त्यात तेच असतं. फक्त शुगर कोटेड गोळ्या आणि कॅप्सूल्स असल्यामुळे आपल्याला कळत नाही. काही फुलझाडांबरोबर तुळस, निरगुंडी, रुई, अडुळसा, गवती चहा, दगडीपाला ही झाडं लावली तर डोकं दुखणं, जखम, लहान स्नायू दुखणं, घशाचा त्रास, खोकला, किडनी स्टोन हे त्यामुळे बरे होतात. झाडांचं महत्त्व विसरून आपण आपल्या स्वार्थासाठी, आर्थिक मोबदल्यासाठी वृक्षतोड करून अक्षम्य अपराध करत आहोत. शेतीला जागा कमी पडते म्हणून वृक्षतोड केली. टेकडी सपाट करायची, वृक्षतोड करायची आणि घरकुलं उभे करायची. हा या बेबंद शहरीकरणाचा फटका आहे. प्रत्येक व्यक्तीमागे कॅनडात 10,000 झाडं आहेत, ऑस्ट्रेलियात 3,000, तर आपल्याकडे फक्त 28 झाडं आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर आपण प्रयत्न केले पाहिजेत. लोक जागे होत आहेत. सकाळी फिरायला जाताना 1-2 बाटल्या आपल्याबरोबर नेऊन आपापल्या झाडांना घालणारी लोक आहेत. काही संस्था, माणसं पुढे येत आहेत, पण इथे अनेकांची गरज आहे. निसर्गाचा प्रकोप सहन करण्याची ताकद आपल्यात नाही. 40 अंशाच्या आत बाहेर तापमान आपण सहन करू शकत नाही. उद्या ते जर 50-55च्या जवळ गेलं ना तर नाहीच नाही. उत्तिष्ठत जागत, सगळ्यांनी जागे व्हा. खारुताईचा आपापला जो काय असेल ना तो वाटा उचला. आणि ते सुद्धा जमत नसेल तर एक वेळ झाडं लावू नका, पण जी आहेत ना ती मुद्दामून तोडू नका. माझ्या बोलण्यातली तळमळ लक्षात घ्या.
माझा व्हिडिओ जर आपल्याला प्रेरणादायी वाटत असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, तुमची कमेंट द्या, बेल आयकॉन दाबा आणि पहिल्यांदाच आपण माझ्या चॅनलला आला असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.